नमस्ते। आज पुन्हा मी तुमच्यासाठी एक पेंटिंग आणि एक कविता घेऊन आली आहे। इथे बॅकग्राऊंडमध्ये जे पेंटिंग आहे ते ॲक्रिलिक कलर्समध्ये केलेलं आहे। नाईफ पेंटिंग आहे ते, आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी रंग कोनामध्ये भरून कोनवर्कसुद्धा केलेलं आहे लाईन वर्कसाठी। तर हे पेंटिंग जे आहे, पेंटिंग पाहिल्यानंतर आपल्याला कोकणाची किंवा सह्याद्रीच्या पर्वतरांगांची आठवण होते। माझ्यावरती त्याचा खूप प्रभाव आहे, त्याच्यामुळे आपोआप ते माझ्या पेंटिंग्समधून व्यक्त होत राहतं। आजची जी कविता आहे त्या कवितेचं नाव पाणी आहे। आपण निसर्गापासून दूर चाललेलो आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगामध्ये, पण थोडंसं आपण ते सगळं मागे टाकायला हवं। थोडं त्याच्या बाबतीत आपण अतिरेक नाही करायला पाहिजे असं वाटतं मला। आणि मग जे काही वाटतं वागण्यातलं सहजपणा राहावा माणसाच्या, याच्यासाठी ते मी या पाणी कवितेतून व्यक्त केलेलं आहे। तर पाणी 70% पाण्यानं बनलेल्या माणसानं पाण्यासारखंच असावं। जसं की परिस्थितीनुसार सहजपणे कधी बर्फ कधी वाफ असं कोणत्याही स्वरूपात साकारणारं, कधी दाटून आलेल्या आसवांसारखं, कधी खमंग वासानं तोंडात सुटलेल्या पाण्यासारखं, कधी उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याच्या तुषारांसारखं, आणि त्या तुषारांनी सूर्यकिरणासोबत मांडलेल्या इंद्रधनुषी खेळासारखं। 70% पाण्यानं बनलेल्या माणसानं पाण्यासारखंच असावं। कधी शुष्क जमिनीकडे पाहत पानांचा पाचोळा करत हवेत विरून जाणाऱ्या अदृश्य ओलाव्यासारखं, कधी साखरेचा गोडवा, कधी मिळेल तो रंग सामावून घेत तोच स्वाद किंवा त्याच रंगाची ओळख सांगणारं। 70% पाण्यानं बनलेल्या माणसानं पाण्यासारखंच असावं। कधी दवबिंदू होऊन कोवळ्या पाना फुलांवर हिऱ्या मोत्यासारखं चमकणार, कधी जडावलेल्या वाळू मातीला अलगद तळाशीच बसवणार, हलक्या तेलकट तवंगाला हवेत उडून जाण्यास भाग पाडणार, आपला निर्मळपणा अबाधित राखत शांत स्तब्ध राहणार। 70% पाण्यानं बनलेल्या माणसानं असं अगदी पाण्यासारखंच असावं। धन्यवाद।